दुःखाच्या बदल्यात दुःखच निवडावं लागेल, कारण दुःख हे जगूनच संपवावं लागतं. दुःखाच्या बदल्यात सुख नाही मिळणार. हा, आता जर तुला तुझी दुःख नकोशी झाली असतील तर त्या दुःखांच्या बदल्यात दुसरी दुःख निवड. खरं स्वामी? कपिलाताई, त्याच्यात एखादा गंभीर आजार असेल तर? अहो, त्याच्यात अपमृत्यू असेल तर? आजार, अपमृत्यू? नाही नाही नाही, सुंदरा मावशी, माझं दुःख लहान आहे की मोठं काय आहे हे तरी मला ठाऊक आहे, पण दुसऱ्यांचं दुःख काय आहे हे मला ठाऊकच नाहीये. नाही नाही, माझंच गाठोडं मी घेते. स्वामी, स्वामी, मी माझंच गाठोडं ठेवते. मला दुसऱ्यांचं दुःख नको. अगं, आयुष्यातल्या दुःखांवर विचार करत बसण्यापेक्षा त्यांचा सामना करायचा असतो, आणि त्यांचा सामना करण्याची शक्ती तुम्हाला गुरु देतो. मात्र तुम्ही जर दुसऱ्याच्या दुःखाचं कारण बनला, दुसऱ्यांच्या दुःखात स्वतःचा स्वार्थ शोधला, तर तुम्हाला ईश्वरही माफ करत नाही आणि गुरु सुद्धा. हे कायम लक्षात ठेव. कपिलाताई, दुःख बदलता येत नाही. हा, पण त्याला सामोरं कसं जायचं हे निवडता येतं. अहो, श्याम आला नाही का अजून? येईलच इतक्यात. तो आला ना की स्वामींनी दिलेल्या अक्षतांचं काय करायचं ते आपल्याला कळेल. हो, आज काहीतरी चांगलं घडणार आहे असं माझं मन सांगतंय मला. हो, अहो सुंदरा मावशी, तुम्ही? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अलकनंदा, कशी आहेस ग तू? हो, आता बरी आहे. पण तुम्ही इथं? स्वामी देवांनी पाठवलंय मला निरोप घेऊन त्या अक्षतांचं काय करायचं हे सांगायला. म्हणजे आपल्याला काय विचारायचं होतं हे स्वामींना आधीच माहिती होतं? स्वामी देव म्हणतात, निरोप शब्दाने नाही तर श्रद्धेने पोचवायचा. म्हणून मला म्हणाले, सुंदरे, तू स्वतः जा आणि त्यांना निरोप दे. आणि तिथे पोचल्यावरच त्यांना सगळं सांग. वाटेत कुठेही त्याची वाच्यता करायची नाही. काय म्हणाले स्वामी? स्वामी देवांनी सांगितलंय की त्या 3 अक्षता तुम्ही ग्रहण करा. ग्रहण म्हणजे प्रसाद म्हणून का? हो, अहो, त्या अक्षता म्हणजे नुसते तांदूळ नाहीयेत, स्वामी देवांचा प्रसाद येतो. अहो, मग आपण आता लगेच ग्रहण करूया का? शुभ कार्याला उशीर नको. हो हो, सुंदरा मावशी, या ना. हो, चल. मी अक्कलकोटला जाऊन आलो, पण स्वामींनी मला काहीच कळू दिलं नाही. सुंदराताईंनी थेट यांनाच सांगितलंय निरोप. आता अंगदराव माझ्यावर भयंकर चिडतील. भक्ताच्या मनात जर विश्वास असेल तर आमची कृपा होतेच. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामींचा प्रसाद आहे, सगळं मंगल होऊ दे.
हे घ्या. श्री स्वामी समर्थ. हे कसं शक्य आहे? अहो काय झालं? अलकनंदा हे बघ. हे कसं शक्य? अक्षता तर यातच होत्या, गेल्या कुठे? स्वामी देवांचा प्रसाद असा कसा नाहीसा होऊ शकतो? अहो आपल्याकडून काही चूक तर नाही ना झाली? सगळं नियोजित असता. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामींनी भाऊसाहेबांना दिलेले हे 3 तांदळाचे दाणे आता माझ्याकडे आहेत. माझ्या भोया भाऊरायाला प्रश्न पडला होता की या 3 तांदळांच्या दाण्यांचं करायचं काय. त्यासाठी त्याने त्याच्या नोकराला श्यामला अक्कलकोटला पाठवलं होतं. आणि मधल्या काळात हे 3 दाणे मीच पळवले. पण हा स्वामींचा प्रसाद आहे, काहीतरी विपरीत घडलं तर? विपरीत? हे तांदळाचे दाणे आणि विपरीत? अगं उमे, लोकांच्या श्रद्धेचा फायदा घ्यायचा असतो, त्याला घाबरायचं नसतं. या 3 तांदळांमध्ये एवढी शक्ती असेल तर ती शक्ती आता माझ्या हातात आहे. आता बघ भाऊसाहेबांचं नशीब कसं कोरडं पडतंय ते. पण हे तांदळाचे दाणे तुमच्याकडे आले कुठून? तुम्ही हे दाणे चोरलेत खरंच? अगं वेडे, चोरले नाहीयेत, हुशारीने मिळवले आहेत. आमच्या लाडक्या भाऊरायांना प्रश्न पडला होता ना की या तांदळांच्या दाण्याचं करायचं काय. अगं त्यासाठी त्याने त्यांच्या नोकराला श्यामला अक्कलकोटला धाडलं होतं. नंतर तो श्याम्या स्वामींनी काय सांगितलं हे सगळ्यात आधी आपल्याला सांगणार होता आणि मग त्यांना. पण मी विचार केला, ज्या 3 दाण्यांमुळे माझी भविष्यवाणी खोटी ठरणार आहे, ते 3 दाणे त्याच्याकडे ठेवायचेच कशाला.
म्हणूनच आधीच घेऊन आलो मी. आता हे दाणेच नसतील तर तो त्याचं करणार तरी काय? ना ग्रहण करणार ना काही त्याचा उपयोग करणार. आणि स्वामींनी मला दिलेलं आव्हान आता ते स्वतः झरतील. आता हे नशीब बदलणारे दाणेच त्यांच्याकडे नसतील तर त्यांचं नशीब बदलेल तरी कसं? कर्माचा हिशोब कोणीही चुकवू शकत नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो पण या दाण्यांचं करायचं काय आपण? कुठे ठेवणार आहात? नाही 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 उमे, हे दाणे ठेवायचे नसतात. हे दाणे संपवायचे असतात. ज्या दाण्यांमुळे त्यांचं भविष्य बदलणार होतं तेच जर अस्तित्वात राहिले नाहीत तर मग त्यांचं भविष्य बदलेल तरी कसं? अरे कुणाचं भविष्य कधी बदलणार आहे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे. तुझ्या मुठीचे दाणे त्यांचं महत्व तुला ठाऊक नाहीये. कारण आता तूने तुझा अहंकार बोलतोय आणि योग्य वेळी आम्ही तुझा अहंकार दूर करूच. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सापडल्या का? नाही हो, पण अक्षता यातच ठेवल्या होत्या. गेल्या कुठे? आपल्याकडून काही चूक झाली आहे का? का स्वामींनी त्या अक्षता परत घेतल्या? अगं असं कसं होईल? असं असतं तर स्वामी देवांनी अक्षतांचा निरोप घेऊन मला इथे पाठवलं असतं का? स्वामी देव कारणाशिवाय एक पाऊलही पुढे टाकत नाही. बरोबर बोलताय सुंदरा मावशी. म्हणजे मग त्या अक्षता कोणीतरी काढून घेतल्या. पण कालपासून आपल्या घरात कुणीच आलं गेलं नाही. कदाचित आपण रात्री झोपेत असताना कुणीतरी आलं असावं. पण कोण येईल आणि कोण असं का करेल? अंगद भाऊजी, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. स्वामींनी आव्हान दिल्यानंतर त्यांचा अहंकार दुखावला असतो. त्यांना त्यांच्या ज्योतिषी विद्येवर प्रचंड गर्व आहे. ते असा सहजासहजी पराभव सहन करणार नाही. हो, हे शक्य आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरं कुणीही हे करणार नाही. पण आपल्याकडे पुरावा नाही, मग कशाच्या आधारावर आरोप करायचा? पुरावा नसला तरी हे कृत्य त्यांनीच केलंय यात मला शंका नाही. पण आता मला वेगळीच भीती वाटते. कसली भीती? ज्या आरती ते या अक्षता घेऊन गेले म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार. त्यांनी त्या अक्षता नष्ट केला तर? भीती रास्त आहे पण भीतीला मात देण्याची ताकद भक्तीत आहे. जिथे श्रद्धा उभी राहते तिथे संकट आपोआप नमतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, अगं आपण स्वामींनी दिलेला प्रसादही जपू शकलो नाही. केवढी मोठी चूक झाली आपल्याकडनं. आपण हे काय केलं? भाऊसाहेब, अहो असं काही होणार आहे हे तुम्हाला तरी कुठे माहित होतं? तुम्हाला कल्पनाच नव्हती याची. आणि जी चूक तुम्ही केली नाही त्याबद्दल स्वतःला अपराधी ठरवणं ही देखील स्वतःला दिलेली एक शिक्षा असते. कारण ते आम्ही सावध राहिलो नाही. पण हे असं काहीतरी घडू शकतं
याची शक्यताच गृहीत धरली नव्हती. स्वामींचा प्रसाद आमच्या हातून गेला. आता इच्छापूर्ती कशी होणार? अगं स्वामी देवांचा प्रसाद म्हणजे काय वस्तू आहे का ती? नाही, तो विश्वास असतो. आणि विश्वास कोणी चोरू शकत नाही की तो नष्टही करू शकत नाही. गुरुची कृपा असली ना की हरवलेलंही परत येतं आणि जे खऱ्या अर्थानं आपलं असतं तेही आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. भाऊसाहेब, तुम्ही एकदा तुमच्या भावाला विचारून तर बघा. बरोबर बोलला सुंदरा मावशी. आज त्याला विचारतोच. अहो अहो चिडू नका. आता संपलं. हे 3 दाणे नाहीत तर त्यांचं स्वप्न होतं ना. त्यांचं स्वप्नच चुरडलं आपण. भविष्य बदलायचं सामर्थ्य कुणातच नाहीये, ना त्या भाऊसाहेबांमध्ये ना त्याच्या गुरुमध्ये. आज मी स्वामींचा आशीर्वादच कुटून टाकणार आहे. दाणे संपले म्हणजे आशीर्वाद संपला. आशीर्वाद संपला म्हणजे इच्छा संपली. घेऊन जा हे पीठ आणि फेकून दे. अहो अहो हे दाणे जशीच्या तसे आहेत. पीठ पीठ नाहीये. काय? हे कसं शक्य आहे? जी नष्ट होते ती वस्तू असते. आशीर्वाद हा श्रद्धेचा असतो आणि श्रद्धेला क्षय नसतो. कृपा कधी संपत नाही. वस्तू चोरीला जाऊ शकते पण आशीर्वादावर कुणाचाही हक्क नसतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अगं आता तर कुठले होते ना आपण? अगं पीठ झालं होतं त्यांचं. ही भूताटकी आहे की आपल्यालाच भास होत आहेत. असं कसं होऊ शकतं? काहीतरी गडबड आहे हे नक्की. पण हे असे नष्ट करून चालणार नाही. अहो तू घाबरू नकोस उमे. मला माहिती आहे हे कसे नष्ट करायचे. आशीर्वादावर कुणाचंही वाकडं चालत नाही. जिथे भक्ती उभी असते तिथे विघ्न आपोआप नतमस्तक होतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता संपलं सगळं. हमारी कृपा शाश्वत है. हमारा प्रसाद अविनाशी है. जो भक्ति से जुड़ता है उसे कोई शक्ति मिटा नहीं सकती.
शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो